कोल्हापूर शहराच्या हद्दवाढी संदर्भात हद्दवाढ कृती समितीची आज महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी आणि अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत हद्दवाढ संदर्भातील अनेक मुद्द्यांवरून महापालिका प्रशासनाच्या कारभारावर जोरदार टीका करण्यात आली। जोपर्यंत हद्दवाढीचा अहवाल राज्य शासनाला पाठवला जात नाही तोपर्यंत घरफाळा भरणार नाही अशी भूमिका अनेकांनी मांडली। हद्दवाढीचा अहवाल लवकर शासनाला सादर करावा, अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला। हद्दवाढीचा जो प्रस्ताव तयार केलेला आहे तो लवकरात लवकर प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे पाठवावा आणि कोल्हापूरची हद्दवाढ व्हावी यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी जमलो होतो। पुढच्या आठवड्यातच याची अंतिम बैठक होऊन हा अहवाल तयार केलेला अहवाल शासनाकडे जाईल आणि त्यानंतर ह्या हद्दवाढीला खरं स्वरूप प्राप्त होईल। कोल्हापुरामध्ये हद्दवाढ होण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय लोक वेगवेगळ्या पद्धतीचं उग्र आंदोलन या पुढच्या काळात आम्ही करणार आहोत। ही हद्दवाढ नैसर्गिक आहे, ही झालीच पाहिजे। जी गावं समाविष्ट होणार आहे त्या गावाचा पण विकास होणार आहे। उगाच त्या ठिकाणच्या असणाऱ्या लोकप्रतिनिधीने लोकांचा त्या गावकऱ्यांचा गैरसमज करून घेऊन या हद्दवाढीला विरोध करू नये। हद्दवाढ ही झालीच पाहिजे आणि ती घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। बैठकीला हद्दवाढ कृती समितीचे निमंत्रक माजी महापौर आर.के. पोवार, बाबा पार्टे, बाबा इंदुलकर, सुभाष देसाई, चंद्रकांत यादव, अनिल घाटगे, सुजित चव्हाण, अशोक भंडारी, किशोर घाटगे, संदीप देसाई, उत्तम पाटील, धनश्री तोडकर, अंजली जाधव, सुजाता पाटील, जयश्री वायचळ, वैशाली महाडिक यांच्यासह सदस्य उपस्थित होते।